हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत अगदी हेल्दी असे स्नॅक्स। आणि हे स्नॅक्स आपण कशापासून बनवणार आहोत तर बनवणार आहोत अगदी हेल्दी अशा पालकापासून। बऱ्याच आयांचा हा प्रश्न असतो की मुलांना पालकाची भाजी कशी खाऊ घालावी, आणि छोटे मुलं तर अजिबात पालकाची भाजी खात नाही। अशा वेळेस तुम्ही या प्रकारे जर मुलांना अगदी चटपटीत स्नॅक्स तयार करून दिले तर ते अगदी आवडीने आणि आनंदाने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे। तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे वापरू शकता। आता यामध्ये मी अर्धा कप दही घालून घेतले आहे आणि हे छान असे आपण मिक्स करून घेऊया। यानंतर आपल्याला पालकाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यासाठी मी इथे 1 वाटी स्वच्छ धुतलेला पालक घेतला आहे। यामध्ये आपण लसणाच्या काही पाकळ्या, अद्रकचे काही तुकडे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, हे सर्व टाकून आपल्याला याची पातळ अशी पाणी ओतून पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी पालकची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता हे मिश्रण आपण तयार केलेल्या रवा आणि दह्याच्या मिश्रणामध्ये ओतून घेतले आहे। हे छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण थोडेसे पाणी ॲड करत हे मिश्रण तयार करून घेणार आहोत। आणि हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचे आहे। त्यामुळे थोडेसे पातळच आपल्याला हे ठेवायचे आहे, जेणेकरून हा रवा या मिश्रणामध्ये छान भिजेल। इडली बनवण्यासाठी ज्या प्रकारचे पीठ आपण तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून घेऊया आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया। पालक टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता या बॅटरला किती सुंदर असा रंग आलेला आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिट भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण बटाट्याचे फिलिंग तयार करून घेऊया। हे बघा, इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहे आणि त्यामध्ये आपण मीठ, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, यानंतर धने पावडर, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेतली आहे आणि हाताच्या साहाय्याने आपण हे मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया। यानंतर स्नॅक सोबत खाण्यासाठी चटपटीत आणि खमंग अशी चटणीही तयार करून घेऊया। हे बघा, इथे मी चटणी बनवण्यासाठी 3 चमचे सुके खोबरे घेतले आहे। यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि चटपटीत असे भाजून घेतलेले तीळ यामध्ये मी टाकले आहे। पाणी ओतून आपण हे मिश्रण वाटून घेऊया। मीठ टाकायचे यामध्ये आपले राहिले होते तेही मी यामध्ये टाकून घेतले आहे आणि खमंग चटपटीत अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे। आणि हे बघा, आपले हे बॅटरी छान असे भिजलेले आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये असलेला रवा छान असा भिजलेला आहे। आता आपण तयार केलेले बटाट्याचे जे मिश्रण आहे ते पोळपाटावर तेल लावून मळून घेऊया आणि त्याचे 2 सारखे भाग करून घेऊया। हे बघा, इथे मी या मिश्रणाचे 2 भाग करून घेतले आहे आणि त्याचा या प्रकारे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहे। या बटाट्याच्या मिश्रणाचे मी 2 रोल तयार करून घेतले आहे। मीडियम साईजचा रोल इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण इथे 2 ग्लास वापरणार आहोत। मीडियम साईजचे छोटे आणि स्ट्रेट असे आपल्याला ग्लास इथे वापरायचे आहे। हे बघा, इथे मी 2 ग्लास घेतले आहे आणि या ग्लासला आपण तेल लावून घेऊया। आतल्या साईडने भरपूर असे तेल आपल्याला लावून घ्यायचे आहे। ही सर्व तयारी करून झाल्यानंतर आता आपण या बॅटरमध्ये 1 इनोचे पाकीट टाकून घेऊया आणि हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे पाणी ओतूया आणि हे बॅटर छान असे आपण आता फेटून घेऊया। इनो टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर छान असे फुललेले आहे। आता यानंतर तेल लावलेल्या ग्लासमध्ये आपण हे बॅटर थोडेसे ओतून घेऊया आणि तयार केलेले बटाट्याच्या मिश्रणाचे रोल यामध्ये अगदी सेंटरला आपल्याला उभे करून ठेवायचे आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला उरलेले बॅटर ओतून घ्यायचे आहे।
हे ग्लास आपल्याला पूर्ण भरायचे नाहीये, थोडेसे वरती जागा आपल्याला शिल्लक ठेवायची आहे। साईडला मी पाणीही गरम करण्यास ठेवले होते। आता हे दोन्ही ग्लास आपण या गरम पाण्यामध्ये ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर 20 ते 25 मिनिट आपण हे वाफवून घेऊया। आपले हे मिश्रण छान असे शिजलेले आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि 20 ते 25 मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर या प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्या कड्या सैल करून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने हा रोल आपण या ग्लासमधनं काढून घेऊया। हे बघा, ग्लासला तेल लावल्यामुळे अगदी सहज तो इथे निघला आहे। यानंतर दुसऱ्या ग्लासमधलाही रोल आपण याच प्रकारे काढून घेणार आहोत। हे बघा, इथे आपले हे दोन्ही रोल काढून झालेले आहे। आता यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण हव्या त्या साईजचे इथे पीसेस कट करून घेऊया। इथे आपला पालक भाजीपासून अगदी चटपटीत असा स्नॅक्स तयार झालेला आहे आणि आता तो आपण प्लेटमध्ये काढूया। या प्लेटमध्ये मी तिळापासून आणि खोबऱ्यापासून तयार केलेली खमंग अशी चटणी काढून घेतली आहे आणि यानंतर रोलचे कट केलेले पीसेसही आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा स्नॅक्स इथे तयार झालेला आहे। आता या स्नॅक्सवर आपण बारीक किसलेले खोबरे टाकून घेऊया। सर्वच मुलांना बटाट्याचे स्टफिंग हे कोणत्याही पदार्थामध्ये नक्कीच आवडते आणि अशा वेळेस बटाट्याचा वापर करून तुम्ही हा स्नॅक्स तयार करू शकता। तुम्हाला जर या प्रकारे ग्लासमध्ये हा पदार्थ बनवणे अवघड वाटत असेल तर इडली पात्रामध्येही तुम्ही हा पदार्थ अगदी सहज तयार करू शकता। सर्वात अगोदर इडली पात्रामध्ये हे बॅटर ओतून घ्या आणि त्यानंतर बटाट्याचा पेढा करून त्याच्या मधोमध ठेवून आणि वरनं आणखी थोडेसे बॅटर ओतून तुम्ही अगदी जाळीदार अशी इडली तयार करू शकता आणि त्यामध्ये असलेल्या बटाट्याच्या चटणीमुळे मुलांना ती इडली खूप आवडेल। प्रत्येक लहान मुलांना दिसण्यासाठी अगदी छान आणि रंगीबेरंगी असे पदार्थ खाण्यास आवडतात। अशा वेळेस पालक भाजीचा वापर करून या प्रकारे ग्रीन कलरचा आणि बीटचा वापर करून हाच पदार्थ तुम्ही रेड कलरचाही तयार करू शकता। त्यामुळे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हेल्दी आणि चटपटीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। माझा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।